हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस कोचिंग या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अफगाणी सलवारचं कटिंग आणि स्टिचिंग बघितलेलं. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर चेक करू शकता किंवा वरती आय बटनवर क्लिक करा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. ओके. त्याच फॅब्रिक मधलं माझं थोडंसं फॅब्रिक उरलेलं, थोडंसं म्हणण्यापेक्षा 1.5 मीटर फॅब्रिक हे उरलेलं होतं. तर मी मोजून काही घेतलं नाही, पण मी तुम्हाला अंदाजे सांगते की हे 1.5 मीटर फॅब्रिक माझं उरलं आहे. मग त्यातूनच मी तुम्हाला एक ट्रेंडी कुर्ती दाखवते. स्ट्रीप वाली कुर्ती बघणार आहोत आपण. मग आता जास्त वेळ न घालवता कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग आता आपण बघूया. तर आता ह्या फॅब्रिक मधलं ना, इथे मी सलवार काढलेला आणि त्याच्या साईडचा पार्ट उरलेला आहे. मग त्यात माझा बॉडी पार्ट होऊन जाईल. तर मी यात बॉडी पार्टचं कटिंग करते. बारीक असलेल्याचा फायदा इथे आपल्याला उचलता येतोय. तर मग हे 4 लेयर्स आहेत ना, हे खूप खालीवर आहेत. मग त्यामुळे इथे पहिला एक लाईन आखून घ्यायची. कधी पण स्ट्रीप कुर्ती शिवतो ना, तेव्हा फुल शोल्डरचं माप टाकायचं. फुल शोल्डरचं माप आहे 7, म्हणजे शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच. तसंच मुंडा खोली पण सेम टाकायची. शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच. जेवढा शोल्डर टाकला तेवढीच मुंडा खोली घ्यायची आणि हा 7x7चा पहिला बॉक्स करून घ्यायचा. तुमचा जेवढा पण शोल्डर आहे त्याचा हाफ करायचा, अधिक अर्धा इंच टाकायचं. त्याच्यानंतर छाती घ्यायचा चौथा भाग अधिक 2 इंच. छाती घ्यायचा चौथा भाग आहे 8.5 अधिक 2 इंच. त्यानंतर कंबर उंची टाकली नव्हती मी, कंबर उंची टाकते. कंबर उंची माझी 14 आहे अधिक 1 इंच. शिलाई मार्जिन 1 इंच एक्स्ट्रा घेतलंय ते. इथे कंबर घ्यायचा चौथा भाग अधिक 2 इंच. कंबर घ्यायचा चौथा भाग 7.5 अधिक 2 इंच. बेसिक ब्लॉक जो आपण रोज कट करतो तो मी ब्लॉक इकडे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर मुंडा खोलीचा आकार द्यायचा. मुंडा खोलीचा समोरचा आणि मागचा आकार द्यायची गरज नाही, फक्त मागचा आकार देऊन घ्यायचा इथे. आता स्ट्रिप्ड कुर्तीसाठी काय करायचं बघा. सगळ्यात पहिला गळा रुंदी जेवढी तुम्ही घेणार तेवढी टाकायची. गळा रुंदी मी 4.5 घेणार आहे. इथून हे माप 2.5 इंच खाली घ्यायचं. त्याच्यानंतर गळा खोली तुमची जेवढी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. गळा खोली मी इथे 5 इंच घेते, जास्त खोल घेत नाही, 5 इंच घेते. पुन्हा एक्सप्लेन करते. सगळ्यात पहिला तर तुम्ही गळा रुंदीचं माप टाकलं 4.5. त्यानंतर इथून 2.5 इंच मी डाऊन करून घेणार. इथून 4.5 टाकलं आणि इथून 2.5 इंच डाऊन केलं. तुम्ही 3 इंच पण डाऊन करू शकता. मी 2.5 इंच डाऊन करून घेते इथून. आणि इथून तुमचं गळा खोलीचं माप टाकायचं. गळा खोलीचं माप आहे 5 आणि ही जी लाईन असते ना, मध्याची लाईन, यापासून मी अर्धा इंच इथे घेते आणि अर्धा इंच या साईडला घेते. ओके. आणि त्याच्यानंतर मी इथे गळ्याचा आकार देते. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवते. आणि त्यानंतर हाच आकार मी बरोबर इथे आर्म होलला जॉईंट करणार. आर्म होलचा शेप आहे ना, तिथून मी हा पॉइंट जोडून घेणार. तर हे बघा, हे असं आपलं स्ट्रीप कुर्तीचं कटिंग झालेलं आहे आणि याच्यावरती आपण स्ट्रीप जॉईंट करणार आहोत. ओके. स्ट्रीपचा पण मी एक वेगळा प्रकार तुम्हाला आज दाखवणार आहे. रेग्युलर म्हणजे सिंपल जर स्ट्रीप असेल तर तुम्हाला काय करायचंय, तर इथून तुम्हाला 2.5 किंवा 3 इंच खाली घ्यायचंय आणि हा आकार असा, म्हणजे जेव्हा छोटी बारीक जर स्ट्रीप पाहिजे असेल तुम्हाला सिंपल वाली, तर तुम्हाला हा असा जोडायचा आहे. मग इथे तुम्हाला आहे ना 1 इंच गॅप ठेवायची गरज नाही. हे बघा, हे असं जोडायचं आहे तुम्हाला. जर तुम्हाला बारीक स्ट्रीप हवी असेल तर हा आकार असा जोडायचा आहे. जर तुम्हाला बेल्ट वाली स्लीव्ह हवी असेल, जसं मी तुम्हाला आता दाखवणार आहे, तर हा आकार असा जोडायचा आणि बारीक स्ट्रीपला इथे अंतर कमी ठेवायचंय. मग इथून अर्धा इंच घ्यायची तुम्हाला गरज नाहीये. ओके. तर आता आपण हे कट करून घेऊया. सगळ्यात पहिला नेक पासून स्टार्ट करायचंय, तर मी इथून कट करायला स्टार्ट करते. आउटलाईन आपल्याला बरोबर कट करून घ्यायची आहेत. हे बघा, अशा प्रकारे इथे आपलं फ्रंट आणि बॅक पार्ट कट करून रेडी आहे. आता आपण ह्याचा खालचा घेर कट करूया. चला, आता इथे
प्रमाणापेक्षा जास्त फॅब्रिक माझा उरलेला आहे, त्यामुळे इथे मी आता जो खालचा भाग काढणार आहे तर तो अम्ब्रेला मध्ये काढणार आहे. फुल फ्लेड अम्ब्रेला मध्ये मी आता हा भाग कट करून घेणार आहे. तर त्याच्यासाठी काय करायचंय, पहिला 2 पदरी हे कापड आहे, 2 लेअर, त्याच्यानंतर हे अजून एकदा फोल्ड करते, म्हणजे 4 पदरी कपड्याची घडी करून घ्यायची आपल्याला. हे बघा, इथे मी 4 पदरी कपड्याची घडी केलेली आहे आणि आता मी फुल फ्लेड मध्ये हा घेर काढणार आहे. ओके, तर मग सगळ्यात पहिला 4 पदरी घडी करून घेतली. आता फुल फ्लेड अम्ब्रेलाचं कटिंग कसं करतात ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा, ही बंद बाजू आहे, ही बंद बाजू आहे आणि इथे ओपन बाजू आहे. तर लक्षात ठेवा, दोन्ही साईडने बंद बाजू पाहिजे आणि इथे ओपन साईड पाहिजे, अशा भागावर आपल्याला कटिंग करायचं असतं. तर आता सगळ्यात पहिला काय करायचं, तर मी तुम्हाला फॉर्म्युला सांगते. तर इकडचं माप टाकण्यासाठी जो आपल्याला फॉर्म्युला लागणार आहे तो मी तुम्हाला सांगते. जेवढं पण आपली कंबरघेर आहे ना, त्यात 2 प्लस करायचे आहेत शिलाई मार्जिन आणि त्याला आपल्याला 6.28 ने भागायचं आहे. म्हणजेच बघा, मी तुम्हाला सांगते, कंबरघेर माझं 30 आहे, 30 मध्ये मी 2 ऍड करणार, म्हणजे किती झालं, तर 32 झालं. मग 32 भागिले 6.28 करणार आणि जे पण आन्सर येईल ते माप मी इथे टाकणार. तर 32 भागिले 6.28 केल्यानंतर 5.09 येतं. तर 5 आणि पॉईंटच्या पुढे 0 आला तर 5च घ्यायचं आहे. तर मग मी इथे 5 घेणार आहे. बघा, हा ह्या क्रॉसवर मी 5 ठेवणार आणि इथे मार्क करणार आणि बरोबर ह्या क्रॉस वरून 5 5 5 असं राऊंड मी फिरवून घेणार आहे. बरोबर 5चा सर्कल हा मी करून घेणार आहे इथे. हे एवढं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, तर कंबर उंची मायनस करायची आहे. कंबर उंची मायनस करून आपल्याला टॉपची उंची घ्यायची आहे. तर मी इकडे जेवढी आहे तेवढी पूर्ण टॉपची उंची घेणार आहे. ओके, तर इथे मी 14 इंच मायनस करणार आणि जेवढं आहे तेवढी मी उंची घेणार, म्हणजे टॉपची पूर्ण उंची 36 माझी 35 येणार आहे. इकडे बघा, 14 इंच मायनस करून टॉप उंची 35 अधिक 1 इंच असं घ्यायचंय, म्हणजे टॉप उंची अधिक 1 इंच तुम्हाला टाकायचंय. तर मी इकडे पूर्ण आहे तेवढी घेते 35. मला त्या पॅन्टला एकदम परफेक्ट माप आहे, त्यामुळे मी 35 घेते अधिक 1 इंच आपलं शिलाई मार्जिन. त्यानंतर मेजर टेप उचलायची, ह्या पॉइंटवर ठेवायची आणि 36 जिकडे आलाय ना तिकडे काउंट करायचं किती आलं इथे, तर जिकडे 36 आलेलं तिकडे हा पॉइंट 27 येतोय. आता हा 27चा असा पूर्ण सर्कल करून घ्यायचा आहे आपल्याला. ओके, तर मी आता इथे इथे बरोबर ना इकडून हलवायचं नाहीये, इथे असंच बोट ठेवायचंय, इथे 27 करायचंय, थोडं मार्क करायचं, पुन्हा इथे बोट ठेवायचं, पुन्हा पुढे घ्यायचं, 27ला मार्क करायचं, पुन्हा इथे बोट ठेवायचं, पुढे घ्यायचं, 27ला मार्क करायचं. अशा प्रकारे पूर्ण 27चा सर्कल आपल्याला करून घ्यायचा आहे. हा बघा, हा सर्कल झालेला आहे 27चा. तर हे अम्ब्रेलाचं कटिंग आपलं रेडी आहे. मी थोडक्यात तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करते मी काय काय केलं. सगळ्यात पहिलं तर मी कपड्याची 4 पदरी घडी घालून घेतली. त्यानंतर ही बंद साईड होती, ह्या पॉइंट वरून मी माप टाकायला सुरुवात केली. तर माप कशी टाकली, तर कंबर घेरचा चौथा भाग त्यात मी 2 इंच ऍड केलं, म्हणजे कंबर घेरचा चौथा भाग होता 30 अधिक 2 इंच केलं आणि जे 32 आलं माप त्याला आपण 6.28 ने भागून घेतलं आणि भागाकार केल्यानंतर जे पण आन्सर आलाय 5 आलाय माझं, तर मी 5चा असा सर्कल करून घेतला. पूर्ण इथे 5 5 5 घेऊन असं सर्कल करून घेतला. हे झाल्यानंतर मी काय केलं, तर इथून 14 इंच मायनस केला आणि पूर्ण उंची अधिक 1 इंच टाकलं. ओके, इथून 14 इंच मायनस करून पूर्ण उंची अधिक 1 इंच टाकलं. त्याच्यानंतर मेजर टेप पुन्हा ह्या पॉइंटवर ठेवली. मेजर टेप ह्या पॉइंटवर ठेवून जे माप टाकलेलं आपण पूर्ण उंची अधिक 1 इंच ते कितीला आलं आहे ते चेक केलं, तर ते 27ला आलं. मग 27चा मी पूर्ण सर्कल करून घेतला आणि आता आपण कट करून घेणार आहोत. तर आधी हा भाग आपण कंबरेकडचा कट करून घेऊया. आता आपण खालचा जो घेर आहे हा कट करून घेणार आहोत. हा बघा, इथून असा घेर मी कट करून घेते. तर हा आपला फुल फ्लेड अम्ब्रेलाचा घेर झालेला आहे. तर हा बघा, अशा प्रकारे हा फुल फ्लेड अम्ब्रेलाचा घेर आलेला आहे आणि अप्पर पार्ट पण आपले रेडी आहेत. तर हा जो नेकचा भाग असतो ना,
तर हा फिनिशिंग करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं कापड लागतं. त्याला तुम्ही लायनिंग लावलं तरी चालतं, पण माझ्याकडे आता लायनिंगचा कापड नव्हता आणि हे थोडंसं ट्रान्सपरंट पण आहे. मग त्यासाठी मी काय करणार आहे, हा जो उरलेला भाग आहे ना माझा, तर ते इथे आता पूर्ण तर माझं येणार नाहीये. इकडे बघा पूर्ण भाग येत नाहीये, तर मी काय करणार, ह्याला थोडासा जॉईंट मारून घेईन इथे थोडासा. म्हणजे आता कापड कमी पडलं तरी काय करू शकतो ना, ह्या आयडियाज तुम्हाला इथून मिळतील. तर हा माझा कापड थोडा कमी पडत होता अस्तरसाठी, मग मी काय करेन, तर ह्याला इथे जॉईंट मारून घेईन असा. आणि जॉईंट मारून घेतल्यानंतर ऍज अ लायनिंग आपण कसं यूज करतो तसंच मी ह्याला लायनिंग म्हणून याचा उपयोग करेन. ओके, तर मग मी इथे पहिला जॉईंट मारून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला फिनिशिंग कसं करायचं आहे ते सांगते. तर हे बघा, इथे मी जॉईंट करून घेतलेलं आहे कापड आणि आता हे कापड मी इथे ठेवेन असं आणि ह्याच शेपमध्ये मी इथे कट करून घेईन. ओके, सेम आहे तसं मी कट करून घेणार आहे. तर हे बॉडी पार्ट झाले आहेत, त्याच्यानंतर हा लोअर पार्ट झाला आहे. आता आपण स्ट्रिप्स कट करून घेऊया. ओके, तर मी आता स्ट्रिप्स आहेत ना थोड्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला कट करून दाखवणार असं सांगितलेलं. तर मग त्याच्यासाठी आपल्याला कापड घ्यायचं आहे. हे वेस्ट कापड आहे आपलं, त्याचं मी असं 2 पदरी घडी घालून घेते. म्हणजे हे 2 लेयर्स होते, त्याची पुन्हा मी घडी घालून घेतली आणि इथून मी 5 इंचाची एक फोल्ड घालून घेणार. ओके, एकदम सोपी मेथड तुम्हाला मी स्ट्रिप काढायची दाखवते. 5 इंचाची घडी आहे. आता वरती बघा स्ट्रिपची लेंथ किती असणार, तर आपण वरती 2.5 इंच सोडलेलं ना, तर मी ते 3 ठेवते आणि एक अर्धा इंच तुम्हाला मार्जिन साठी ऍड करायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर ह्या स्ट्रिप्स काढायच्या आहेत. हे तर 5 इंच येईल आणि इथे अर्धा इंच, तर अशा प्रकारे तुम्हाला 5 इंच स्ट्रिप्स काढायच्या आहेत. नंतर हा कट करून घ्यायचा आहे असा भाग. थोडं एक्स्ट्राच कट करून घेतलंय, त्याच्यानंतर मी बेल्ट बनवून नंतर कट करेन. ओके, तर आता पहिला सगळ्यात आधी काय करायचं, तर इथून स्टिच करून घ्यायचंय. हे दोन्ही भाग आहेत ना, हे असे साईडने स्टिच करून घ्यायचे आहेत. साईडने स्टिच करून घ्यायचे आणि पलटवून घ्यायचे. तर इकडे ना मी ह्या स्ट्रिपला इथे वन साईडने स्टिच करून घेतलेला आहे. आता आपण हे पलटवून घेऊया. थोड्या मोठ्या स्ट्रिप्स काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही मापात कट करा, कारण आधीच जर तुम्ही कट करून घेतलात ना, तर स्टिच करताना तुमचं मागे पुढे झालं तर तुम्हाला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे थोड्या मोठ्या स्टिच काढा, त्याच्यानंतर तुम्ही कट करा. तर बघा आता काय करायचं, हे असं फोल्ड करायचंय. नंतर आपण डाऊन किती घेतलेलं, तर 2.5 इंच घेतलेलं. तर नंतर मग मी काय केलं माहितीये, 2.5 इंचापेक्षा थोडंसं वाढवलं आणि ते मी 3.5 इंच डाऊन करून आहे ना थोडं अजून कट करून घेतलंय, कारण 2.5 इंच खूप वर येईल मला माझ्या साईजला. त्यामुळे मला थोडंसं डीप हवं होतं, म्हणून मी इथे 2.5 चं 3.5 इंच करून घेतलंय. मग आता इथे पण बघा काय बदल करायचा आहे. आता इथे 3.5 इंच केलाय ना आपण, तर इथे 3.5 ला मार्क करायचंय, छोटासा मार्क करायचा आणि त्याच्यानंतर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. शिलाईमध्ये आत जाण्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि नंतर इथून लाईन्स टाकून घ्यायची आहेत. आता ह्याचा लुक कसा येणार ना ते पण दाखवते. हे बघा, हे इथे ना मी अशा प्लेट्स घालणार, म्हणजे असं ओढून घेणार आणि त्यानंतर मी हे असं आत घालणार असा. तर काही असा लुक मला ह्याचा द्यायचा आहे. तर ते आता कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिला तर आपण हे कट करून घेऊया. कट करताना बघा हा, बरोबर ह्याला असं मध्यावर ठेवा. ही जी शिलाई मार्जिन आहे ती मध्यावर येऊ दे, दोघांची पण. शिलाई मार्जिन अशी मध्यावर ठेवा, त्यानंतर फोल्ड करा. हे बघा असं फोल्ड करा. त्यानंतर घेतलंय 3.5 अधिक अर्धा इंच, म्हणजे टोटल 4 घ्यायचं आहे आपल्याला. इथे लाईन आखून घेते सरळ आणि हे कट करून घ्यायचंय. साडेतीन अधिक अर्धा इंच, जेवढा आपण वरती सोडलाय त्याच्यात अर्धा इंच ऍड करून घ्यायचंय. आणि आता ना मोठी शिलाई टाकून ह्याला अशा प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत. मोठी शिलाई टाकून ह्याला प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत. तर मी आता प्लेट्स घालून दाखवते तुम्हाला. चला, तुम्ही इथे मशीनने पण मोठी शिलाई मारू शकता, किंवा जर तुमच्या मशीनला मोठी शिलाई होत नसेल तर मग दाखवते काय करायचं. हे बघा, सुईत दोरा घालून घ्यायचंय आणि इथे ना अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे असं स्टिच करून घ्यायचंय. तुम्ही मशीनने पण मोठी शिलाई मारून घेऊ शकता. मी तुम्हाला ऑप्शनल सांगते की जर तुमच्या मशीनला होत नसेल मोठी शिलाई तर काय करायचंय ते मी तुम्हाला आता सांगते.
एकदम छोटे छोटे टाके घालून ना असं करून घ्यायचंय. बघा, हे असं करून घ्यायचंय तुम्हाला, हे बघा. ओके. आणि त्यानंतर हे असं यामध्ये ठेवून आपल्याला स्टिच करायचंय. तर मी इथे हे असं करून घेतलं आणि ह्याला गाठ मारून घेते. एकदम सोप्या मेथडमध्ये मी तुम्हाला हे दाखवते. जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून पण विचारू शकता की मला हा नाही समजला. मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करेन नंतर. पुन्हा एक व्हिडिओ मी याच्यावर करेन जर तुम्हाला समजत नसेल तर. इन डिटेलमध्ये मी तुम्हाला तसं पण हे सांगितलेलंच आहे. समजणार नाही असं होणार नाही. समजा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मग त्या कमेंटचा आन्सर्स देण्यासाठी मी पुन्हा एक व्हिडिओ नक्कीच बनवेल. इथे करून घेतलंय ना आपण. आणि हे लक्षात ठेवायचं, हे स्टिच केलेली बाजू ही बॅक साईडला येणार आणि हे फ्रंट साईडला येणार. तसंच आपण इथे पण स्टिच करून घेऊया. हा बघा, तुम्ही बघू शकता असा आपला हा स्लीव्ज रेडी आहे. तर मला अशी स्ट्रीप हवी होती, त्यामुळे मी तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवते म्हणून सांगितलं. तर हा आपला स्ट्रीपचा लुक आहे. तर इथे आपण हे स्टिच करणार असं आणि हा स्ट्रीपचा आपला लुक येणार. तर असाच मी दुसरा पण रेडी करून घेते. तर आपल्याला इथे मेन फॅब्रिक आधी ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या ज्या स्ट्रीप केल्या आहेत त्यातली एक स्ट्रीप इथे ठेवायची आहे. हे बघा, अशा प्रकारे ठेवायची आहे. चांगल्या बाजू व चांगली बाजू अशी ओपन करून ठेवायची. त्यानंतर ही स्ट्रीप अशी ठेवायची, चांगल्या बाजू व चांगली बाजू. त्याच्यानंतर जे लायनिंगचं तुमचं कापड आहे ते ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावर चांगल्या बाजूवरच लायनिंगचं कापड ठेवायचं आहे आणि इथे तुम्ही स्टिच करून घ्यायचं आहे. आता स्टिच करताना कसं करणार बघा. मी लायनिंग म्हणून मेन फॅब्रिकच घालते. मला लायनिंग मिळालं नाही आणि मेन फॅब्रिक माझं एक्स्ट्रा होतं, त्यामुळे मी लायनिंग म्हणून मेन फॅब्रिकचाच यूज करते. हे पण कॉटन आहे त्यामुळे. आता स्टिच करताना बघा कसं करायचं आहे. इथून तुम्हाला स्टिच करत यायचं आहे. इथून स्टिच करताना एवढीच काळजी घ्या की ही स्ट्रीप आहे ना ही अशी राहू दे. ओके. आणि त्याच्यानंतर स्टिच करा. नाहीतर काय होईल, तर ही अशी ब्रॉड झाली ना तर इथे स्टिच होऊन जाईल. त्यामुळे शक्यतो ह्याला असं ठेवा पहिला, त्याच्यानंतर हे असं ठेवून स्टिच करा. इथे मात्र स्टिच करताना ही बरोबर ही बघा अशी यायला पाहिजे. आणि इथून स्टिच केल्यानंतर हे बघा इथून असं यायचं आहे. इथे असं आडवं स्टिच करून घ्यायचं आहे. नंतर इथून येऊन पुन्हा तुम्हाला ही स्ट्रीप पण अशी स्टिच करायची आहे. स्ट्रीप फक्त स्टिच करताना काळजी घ्या की ही जी ब्रॉड असलेली स्टिच मध्ये येणार नाही. ओके. असं येऊन पुन्हा इथे स्टिच करून इथपर्यंत स्टिच करायचं आहे. तर मी तुम्हाला आता स्टिच करून दाखवते. इथे आपल्याला स्ट्रीप घालायची आहे. स्ट्रीप घालताना हे मेन फॅब्रिक आहे ते बघायचं आहे नीट. मेन फॅब्रिकच्या चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवायची आहे. मेन फॅब्रिकची चांगली बाजू आहे ही त्याची चांगली बाजू आहे. ही बघा मी इथे असं ठेवून घेते बरोबर. ओके. हे असं ठेवल्यानंतर हे थोडंसं असं मी क्रॉस घेईन. त्यानंतर पुन्हा मी असं ठेवेन इथे आणि स्टिच करून घेईन. इथे एक दाबावर बरोबर थांबायचं आहे. त्यानंतर कापड असं टर्न करायचं आहे. त्यानंतर ही पुन्हा अशी ठेवायची बरोबर इथे. हे बघा. आणि इथे थोडं डबल स्टिच करा. ओके. पुन्हा एक दाबावर थांबा. त्याच्यानंतर तुम्हाला नेक मारायचं आहे. नेक मारताना पण काळजी घ्या की ही जी स्ट्रीप आहे ती नेकमध्ये येणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. नेक मारताना पण व्यवस्थित नेक मारायचं आहे आणि कुठेच ताणायचं नाही आहे. जर तुम्ही आता ताणलात ना तर मग तो बसणार नाही बरोबर तुमच्या गळ्याला. सेम या साईडला पण त्याच प्रकारे इथे स्ट्रिप्स घालून घ्यायची आहे. चांगल्या बाजूला चांगली बाजू ठेवायची. हे बघा अशा प्रकारे ठेवायचं इथे. त्याच्यानंतर हे कापड ठेवायचं वरती.
बरोबर याच पॉइंटला येऊन आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे, बाकी व्यवस्थित आपण शिवून घ्यायचंय. डबल स्टिच कंपल्सरी. आणि आता आर्महोल जोडून घ्यायचंय. आर्महोल आणि नेक स्टिच करताना अजिबात ओढाताण करायची नाहीये. साधारण हे असं दिसेल. ओके, आता आपल्याला बॅक स्टिच करून घ्यायचं आहे. सेम याच प्रकारे बॅक स्टिच करून घेणार. तर बॅक स्टिच करताना पण दाखवते, कारण जर तुम्हाला पुन्हा कन्फ्यूज होणार की आता तर हे स्टिच केलं, आता हे कसे घालायचे, तर मी तुम्हाला दाखवते. इथे मेन फॅब्रिक ठेवलंय मी. त्यानंतर चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवायची आपल्याला स्ट्रीपची. हे बघा, ह्या चांगल्या बाजूवर अशी चांगली बाजू इथे ठेवणार स्ट्रीपची. आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर मी लाइनिंग ठेवणार. आणि आता मी असं स्टिच करून घेणार. जसा तो पार्ट स्टिच केला तसाच मी हा पण पार्ट स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे हा आपला अप्पर बॉडी पार्ट स्टिच करून रेडी आहे. आता काय करायचं आहे, तर मग इथे आपल्याला इथून ना अशी दाब शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण. ओके, इथून अशी दाब शिलाई मारायची आहे. त्याचसोबत बॅकला पण अशी दाब शिलाई मारून घ्यायची आहे. आणि दाब शिलाई मारून झाल्यानंतर पूर्ण हा जॉईंट करून टाकायचा आहे. हे बघा, इथून अशी दाब शिलाई मारायची आहे. त्याच्यानंतर इथून हा पूर्ण जॉईंट करून टाकायचा आहे. तर आता आपण जॉईंट करून घेऊया. चला, एकदम फिनिशिंगने अशी आपल्याला इथे दाब शिलाई करून घ्यायची आहे. एक पॉइंट सांगायला विसरली की आतमध्ये ह्या कर्व शेपला नॉच मारून घ्यायचे आहेत. आठपणीने नॉच मारून घ्या. सेम याच प्रकारे मी दुसरा पार्ट पण तयार करून घेते आणि तुम्हाला लुक दाखवते. तर आता इथे आपला अप्पर बॉडी पार्ट पूर्ण रेडी आहे. आता काय करायचं, तर हा जो खालचा कमरेचा भाग आहे ना, याचा मध्य काढून घ्यायचा. दोन्ही भागाचा मी एकत्रच मध्य काढून घेते. तर दोन्ही भागांच्या कमरेचा मध्य काढून घेतलाय. आता जे आपण अंब्रेलाचे घेर कट केलेले त्या दोन्ही भागांचा मध्य काढून घ्यायचा. मी असे दोन्ही भाग एकत्र करूनच मध्य काढून घेते. व्यवस्थित ठेवून ना मध्य काढून घ्यायचं आहे. ओके, आता ह्यातला एक लेअर घ्यायचा आहे आपल्याला. ह्यातला एक लेअर घ्यायचा. चांगली बाजू समोर ठेवायची आहे. चांगली बाजू समोर ठेवायची आहे. हा मध्य आहे. त्याच्यानंतर कमरेची जी बाजू आहे चांगल्या बाजूवर चांगली बाजू असं ठेवायचं आहे. कमरेची ही चांगली बाजू आहे. पुन्हा ही घेरची कमरेची बाजू चांगली, ही चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवायची आणि मध्यापासून असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. मध्यापासून पहिला इथून इथे जोडायचं, त्याच्यानंतर पुन्हा इथून इथे जोडायचं. असं डबल स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. तर आता आपण जोडून घेऊया. मध्यावर मध्य ठेवायचा आणि स्टिच करून घ्यायचं.
सेम याच पद्धतीने मी तो पार्ट पण स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे ना आपण हे कंबर आणि जोडून घेतलेलं आहे वेस्ट पार्ट वगैरे. त्यानंतर काय करायचं आहे, तर हा उलट करायचा आहे असा, हा असा उलट करायचा आहे आणि दोन्ही साईडने पहिला स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फिटिंग मारायचं आहे. तर आपण पहिला स्टिच करून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला फिटिंग कसं मारायचं ते दाखवते. चला. तर इथे आपण डबल फोल्ड करून टॉप ठेवलेला आहे. फिटिंगची मापं घालून घेऊया. ओके. तर छाती घ्यायचा चौथा भाग टाकायचा आहे. मी 8.5 घेतलेला, मी वाढवून घेतलेला 8.5. तर माझं खरं छाती घ्यायचा चौथा भाग आहे 30, तर मी 30 घेते. मी जास्त लूज घेणार नाही आहे इथे, कारण हा आर्म होल थोडा मोठा होईल ना, त्यामुळे मी इथे बरोबर आहे तेवढाच छाती घेर घेईन. त्याच्यानंतर कंबर घ्यायचा चौथा भाग आहे 7.5 आहे, तेवढाच घेतला. कंबर घ्यायचा चौथा भाग 7.5 होता, 7.5च घेतला. आणि त्याच्यानंतर हा लाईन आणि त्याच्यानंतर ही लाईन अशी क्रॉस जोडायची आहे बघा. अम्ब्रेलाचा कुठला पण ड्रेस असेल तर ही लाईन अशी क्रॉस जोडायची. तर आता इथे आपण स्टिच करून घ्यायचं असं. हेच माप मी पाठी छापून घेते. हे बघा इथे मार्किंग आलंय. हा पॉइंट व्यवस्थित यायला पाहिजे. आर्म होलचा पॉइंटवर सगळं असतं. तर आता मी फिटिंग मारून घेईन आणि त्याचसोबत मी इथे आता पिको करणार नाही, कारण माझा कॉटनचा आहे ना, त्यामुळे मी इथे पिको नाही करणार आहे. तुम्हाला जर पिको हवं आहे तर तुम्ही पिको करू शकता. मी असा फोल्डच मारून घेणार आहे पूर्ण. ओके. अम्ब्रेलाला शक्यतो पिको करायचं असतं, पण मला ह्याला पिको नाही करायचं आहे. मला हा असा फोल्ड करून घ्यायचा आहे. कॉटन असल्यामुळे ह्याला फोल्ड चांगला दिसेल पिकोपेक्षा. तर आता आपण फिटिंग मारूया आणि फोल्ड करून घेऊया. चला. फिटिंग मारून झालेली आहे. आता आपण खालील भागाचा फोल्ड मारून घेऊया. फोल्ड मारताना एकदम सावकाशीने फोल्ड मारायचा आहे, कारण आता हे स्ट्रेट नाही आहे, अम्ब्रेला आहे, त्यामुळे एकदम सावकाश असा हा फोल्ड मारायचा आहे, थोडा थोडा करून. तर अशा प्रकारे आपला हा ड्रेस संपूर्ण स्टिच करून रेडी आहे. हा तुम्ही त्याचा फायनल लुक बघू शकता. आणि ह्याचा घेर पण खूप छान पद्धतीने आला आहे. फुल फ्लेड असल्यामुळे खूप छान असा घेर आलेला आहे. तुम्ही ह्याचा फायनल लुक साईडला स्क्रीनवर पण बघू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. यामुळे तुम्हाला जे पण मी नवीन व्हिडिओ टाकते त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळून जातील. ओके. तर नक्की लाईक करा माझ्या व्हिडिओजला आणि काही तुम्हाला नवीन शिकायचं असेल तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच त्या विषयावर पुन्हा दुसरा व्हिडिओ बनवेन. थँक्यू.